गेले काही दिवस शिंदेंच्या आमदारांचे वेगवेगळे व्हिडिओ वादात आहेत। सत्ताधारी आमदारांच्या याच व्हिडिओंचा आणि भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर एक आंदोलन केलं। विरोधकांनी या आंदोलनाला नाव दिलं चड्डी बनियान आंदोलन। या आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं आपण पाहूयात। भरत गोगावले उघडे बंब बसले, त्यांची अघोरी पूजा सुरू आहे। संजय शिरसाट बनियनवर बसलेत, त्यांच्या बेडरूम मध्ये। आणि संजय गायकवाड फक्त टॉवेल कमरेला लावून मारहाण करायला गेले। विरोधकांचं म्हणणं आहे ही सरकारमधली चड्डी बनियन गँग। याच चड्डी बनियन गँगचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी तयार केलेली ही दुसरी चड्डी बनियन गँग। शिंदे गटाच्या शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर पैशांची बॅग बाजूला घेऊन बसल्याचा आरोप आहे। शिरसाटांचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामध्ये ते बनियन घालून त्यांच्या बेडरूम मध्ये बसले। तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड टॉवेल आणि बनियनवरच धावत आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये आले आणि कर्मचाऱ्याला मारहाण केली। तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले त्यांच्या घरी अघोरी पूजा करण्यासाठी उघडे बंब बसलेत। सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या मारहाणीचा, अघोरी पूजेचा आणि भ्रष्टाचाराचा निषेध करताना विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर चड्डी बनियन आंदोलन केलं। महाराष्ट्राची सुरू आहे लूट, चड्डी बनियन गँगला सूट। महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी गँगचा धिक्कार असो। महाराष्ट्राचे दरोडेखोर चड्डी बनियन गँगचे चोर, अशा घोषणा आंदोलनावेळी देण्यात आल्या। हे आंदोलन करण्यात आघाडीवर होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे। अंबादास दानवे तर आज विधान परिषदेतनं निवृत्त होणार होते। शेवटच्या दिवशी जॅकेटवर बनियन घालून दानवेंनी आंदोलनाची हौस भागवून घेतली। हे सगळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर टॉवेल आणि बनियन घेऊन पोहोचले। संजय गायकवाडांनी मारहाण करताना वापरला होता तसाच लाल रंगाचा टॉवेल विरोधकांनी कमरेला बांधला आणि शर्टवर बनियन घातला आणि मग जोरदार घोषणा देण्यात आली। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियन गँग टाकते। टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत। 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला। तर सत्तेमधल्या लोकप्रतिनिधींना कसली भीतीच राहिलेली नाही ना, सरकारच्या भीती राहिली ना, कोणाची भीती राहिलेली आहे। ते आपल्या पद्धतीने काम करायचं मनोत्सुक प्रयत्न करतात। कोणालाही मारहाण कर, कसेही वागा, ह्या पद्धतीने जर पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधी बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलायला लागलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन प्रतिमात्मक केल्यानंतर तरी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या लोकांनी त्यांना समज द्यावी। निदान हा काय विरोधी पक्षाचा हा अधिकार नाही, त्यांच्यासुद्धा असलेल्या प्रतिमेला हा धक्का लागतोय, त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे म्हणूनही आम्ही आंदोलन केलेलं। विरोधकांचं चड्डी बनियन आंदोलन सुरू असताना तिथे आले मंत्री गिरीश महाजन आणि त्यांनाही हे आंदोलन पाहून हसू आवरलं नाही। हेच आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारही तिथे आले, पण अजित पवारांनी मात्र या आंदोलनाकडे मुळीच लक्ष दिलं नाही। 4 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांचा मेळावा घेऊन त्यांना चांगलाच दम दिला। डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कमी बोला आणि जास्त काम करा, अशा सूचना शिंदेंनी दिल्या। त्याबरोबरच आणखी एक सूचना शिंदेंनी द्यायला हवी होती, ती म्हणजे घरी बसताना, पूजा करताना आणि घर सोडून कुठेही धावत जाताना कपडे घालून जा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।